नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम फुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. तर मंडळी, कालच्या भागात आपण बघितलं की झिंग झिंग झिंगाटचं निमित्त होतं आणि त्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आपल्या मंचावरती आलेले आहेत आणि मिस अँड मिसेस लांडगे या नाटकाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करूया. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे गुलकंद केबल नेटवर्क वरच्या आपल्या नवीन कार्यक्रमात जाण्याची, ज्याचं नाव आहे झिंग झिंग तराट. तर कालच्या भागात आपण पाहिलं की या कार्यक्रमात 3 फॅमिली सहभागी झालेल्या आहेत. विक्रांत पायजमेंची फॅमिली, कोल्हापूरची गायकवाड फॅमिली आणि बाजी फॅमिली. तर या सगळ्यांवरती नजर ठेवणार आहे आमची प्राजू. तर पाहूयात पुढे. तर प्राजूची नजर तुमच्यावरती असणार आणि मग प्राजू सांगणार की कुणी पहिल्यांदा बजर वाजवला. आता जे बजर आहेत ते वाजतील याची गॅरंटी नाही वाजले तर तोंडाने आवाज आम्ही समजून घेऊ की कुणी बजर वाजवलाय. तर आता आपण खेळाला सुरुवात करूयात आणि या खेळामध्ये काही नियम आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम असा आहे की तुमच्या जवळचे जे सेलफोन असतील ते आमच्याकडे जमा करावे लागणार काही क्षणांसाठी फक्त, कारण आत्ताचा डिजिटल जमाना आहे आणि बसल्या बसल्या कोणीही गाणं सर्च मारू शकतं. कॉपी होऊ नये याची ही दक्षता. बरोबर. तर प्राजू, सगळ्यांचे मोबाईल जमा कर. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी मला प्राजूला विचारायचं की प्राजू, हे जे असं झालेलं आहे ते कशामुळे झालंय? ते माझ्या जन्माच्या वेळेला माझ्या आई पप्पांनी 3D सिनेमा पाहिला होता. कुठला? छोटा चेतन. माझ्या पण आई बाबांनी बघितला होता. हो, अरे वा. बघा, एक सिनेमा आणि कुणावर किती परिणाम. इकडे 3D झाला, तिकडे छोटा चेतन. तर आता खेळाला सुरुवात करूया. पहिला खेळ आहे गाण्यांच्या जरा वेगळ्याच भेंड्या. याचं असं आहे की अक्षर आहे, ते अक्षर मी देणार आणि त्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचंय. तर पहिल्यांदा, आता हा बजर राऊंड नाही आहे त्यामुळे तुमच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. तर इथे हा एक स्टँड तुमच्यासाठी अक्षर आलेलं आहे. पायजमे, तुम्ही तयार राहा. अक्षर आहे ड. डोंबवलीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. डोंबवलीच्या झाडा मागे. हो, एक मिनिट, हे गाणं चुकीचं आहे. डोंबिवलीच्या काय, डोंबिवलीच्या निंबोणीच्या झाडाखाली आहे ते. हे बघ, मी डोंबिवलीवर राहतो, तिथं लिंबोणीचं झाड नाहीये. मग काय करायचं? चंद्राने काय लिंबोणीचं झाड शोधत बसायचं का? किती दमतो तो, किती कामं असतात त्याला. कोणाला? चंद्राला. मग हे बघा, पिक्चर असतात, चालवले असतात, इव्हेंट असतात, नाटकं असतात. एक मिनिट, चंद्राबद्दल बोला. तुम्ही बालचंद्राबद्दल बोलताय. हा, तेच ते बरोबर आहे. मी बोललो ते बरोबर आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे, पण या चंद्रात आणि त्या चंद्रात साम्य आहे. काय? खड्डे किती आहे? तू जास्त शहाणपण करू नका. तू जास्त शहाणपणा करतो. काय बोलतोय? काय तुला करणार? गप्पा बस तू. शहाणपणा काय? हे बघ, मी लय खतरनाक आहे. मी खूप खतरनाक आहे. मी काही करू शकतो. तुला बघायचं आहे मी काय करतो. तुला बघायचं आहे. तुला आता गेलास तू. खोटं असतं ते, खोटं असतं. वर्ग अंग काढताना रात्री. थांब ना बसा जरा. बसा बसा बसा. गेला बुवा गेला.
खोटं असतं ते ॲनिमेशन खोटं असतं. 1 मिनिट त्यांचं गाणं चुकलेलं आहे. काय नाही नाही डोंबिवलीच बरोबर आहे. एक मिनिट डोंबिवली हे आपण बरोबर ठेवू शकतो कारण आपल्या खेळाचा नियम आहे की दोन शब्द चुकीचे चालू शकतात आणि 2 शब्द चुकीचे चालू शकतात. तो भाऊ कदम आहे त्याला काही चुकीचं चालू शकतं. त्यामुळे त्याच्यासाठी आजची स्क्रिप्ट फक्त लक्षात ठेवली तरी खूप आहे आम्हाला. तर आता तुम्हाला तर 10 गुण आम्ही दिलेले आहेत. बुवा गेला. तर आता पुढचा शब्द मी देणार आहे. अर्थात सुराणा घराणा तुमच्यासाठी शब्द आलेला आहे. प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में जाए हम. काय काय गातात हे काय काय हे? असं असतं का गाणं? गिटार पासून सुरू होतं ते नांग 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 नांग. दुसरं म्हण काहीतरी. तेच बरोबर आहे. माझ्यावर त्र आलं असतं ना तरी पण मी चांगलं गाणं म्हणलं असतं. कुठलं? हे त्रंग 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 त्रंग. बरोबर आहे गाणं. 2 शब्द चुकलेले चालतायत ना मग? 2 शब्द चुकीचे चालू शकतात. मग बरोबर पण, आहे. ही क्रिएटिव्हिटी आवडली मला अणपासून गाण्याची. तर आता तुम्हाला तर 10 गुण देणार आहे आणि आता पुढे टीम बाजी धडाकेबाज बाजी तुमच्यासाठी जरा कांदा पण टाका म्हणजे एकदम मस्त. यस त्याला थर्माकोल नाही सापडले म्हणून त्यांनी साबुदाणा भिजत घातला. तर तुमच्यासाठी शब्द आलाय क्ष. चंद्र आहे साथ. क्ष क्ष हा चंद्र नाही क्ष. बाहों में चलिया ओ हमसे सनम क्या पर्दा. एक मिनिट चुकीचं गाणं गाते ते. तुम्ही जरा थांबा ना. बसा. हे घे पोरी हे घे. बुवा गेला बुवा गेला. अरे खोटं असतं ते खोटं असतं. तुमच्या पोरीला जरा गप्प बसवा ना. मध्ये मध्ये काय बोलतील ती? पोरगी नाही. बायको आहे त्यांची. तुम्ही जरा त्यांना बघा ना ते भाव करतात ना. आता भिवू नका दाखव. चला घ्या पुढचं घ्या. तर आता यांनी जे गाणं म्हटलं ते मला बरोबर द्यावं लागणार कारण 2 शब्द चुकीचे चालू शकतात. तर त्यांचं एक अक्षर फक्त चुकलं तर गाणं ग्राह्य धरायला पाहिजे. नाहीतरी त्यांना तेवढीच टुकार येणार मला माहिती आहे. त्यामुळे हे घेऊ आणि पुढे जाऊ.